बुलेटिनच्या सुरुवातीला बातमी आहे पाकिस्तानच्या उलट्या बोंबांची। कारण स्वतःच्याच उद्ध्वस्त झालेल्या चौक्यांची दृश्य चित्रित करून भारतावर हल्ला केल्याचा कांगावा आता पाकिस्तानने सुरू केलाय। भारताच्या तपास यंत्रणांनी पाकिस्तानचा हा दावा खोडून काढलाय। कालच भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या चौक्या कशा प्रकारे उद्ध्वस्त केल्या याचा व्हिडिओ व्हायरल केला होता। यानंतर पाकिस्तानकडून केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत, आपले प्रतिनिधी। प्रशांत, आता पाकिस्तानचं काय म्हणणं आहे, हे काय चाललंय सगळं? अश्विन, खरं तर काल भारतीय लष्करानं कारवाईत व्हिडिओ जारी केल्यानंतर पाकिस्तानचा असा जळफळाट होणं हे स्वाभाविक होतं आणि तशाच पद्धतीची रिॲक्शन जी आहे ती काल पाकिस्तानकडून आलेली आहे। सुरुवातीला जेव्हा भारतीय लष्करानं हा व्हिडिओ जारी केला होता त्याच्यानंतर पाकिस्तानची भूमिका अशी होती की अशा पद्धतीची कुठली कारवाई झालेलीच नाहीये। मात्र कालच्या त्यांच्या या प्रतिक्रियेमध्ये अशा पद्धतीच्या व्हिडिओचा कुठलाही उल्लेख नव्हता। मात्र अचानक रावळपिंडीकडून अशा पद्धतीने एक नवीन व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे आणि असा दावा केला गेलेला आहे की 13 मे रोजी नौशेरा सेक्टर म्हणजे ज्या ठिकाणचा भारतीय लष्कराचा व्हिडिओ आहे त्याच ठिकाणी भारतीय चौक्या काही उद्ध्वस्त केलेल्या आहेत। पण याच्यामध्ये हा व्हिडिओ जो आहे तो काही प्रश्नांची उत्तरं देण्यापेक्षा जास्त प्रश्न उपस्थित करणार आहे। कारण अनेक गोष्टी त्याच्यामध्ये किंवा शंका ज्या आहेत ते उपस्थित होत आहेत। एक तर सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे 13 मे रोजी जर अशा पद्धतीची काही कारवाई पाकिस्तान लष्करानं केलेली होती तर कालच्या त्यांच्या प्रतिक्रियेमध्ये याचा उल्लेख का नव्हता? आणि शिवाय जे पाकिस्तानी लष्कराकडून सतत कारवाया होत असतात त्याच्या संदर्भातले जे वक्तव्य प्रेसमध्ये दिली जातात तर त्याच्यामध्ये 13 मेच्या एका प्रेस रिलीजचा देखील उल्लेख आहे। मात्र या 13 मेच्या प्रेस रिलीजमध्ये अशा पद्धतीच्या नौशेरा सेक्टर मधल्या कारवाईचा कुठलाही उल्लेख नाहीये, त्याच्याबद्दलची एकही ओळ नाहीये। त्यामुळे हा व्हिडिओ जो आहे तो केवळ भारतीय लष्कराच्या कालच्या व्हिडिओला उत्तर म्हणून एखाद्या बनावट पद्धतीने रचला गेलाय की काय, अशी चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे। अश्विन, प्रशांत, धन्यवाद या माहितीबद्दल।